क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 19 मार्चचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. या प्रश्नाच्या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे मार्चमधले महत्त्वाचे दिवस. विद्यार्थी मित्रांनो, हे अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर नुकताच पेपर झाला 15 मार्चला. विद्यार्थी मित्र तुम्ही दिला असेल पोलीस भरती नागपूर ग्रामीणचा. तिथे आपल्या जे चालू घडामोडीच्या सत्रामधून जे आपण खूप प्रश्न कव्हर केलेले होते, तिथून खूप सारे प्रश्न आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. हॉर्मोनची समुद्रधुनी, भारत बोधन AI परिषद, पद्मश्री पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार, वर्धिते माणसाची नोंदी आणि विश्व शतरंज अजिंक्यपद ते कोणी जिंकलं. तर ही आपल्या चालू घडामोडी म्हणून आपण हे सर्व प्रश्न कव्हर केलेले होते. तर जे विद्यार्थीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळेल. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न होता तुमच्यासाठी, 98वा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट बेस्ट पिक्चर म्हणून घोषित करण्यात आले? तर तो होता पिक्चर वन बॅटल आफ्टर अनदर. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण आजचे प्रश्न पाहूया. सी ड्रॅगन 2026 हा बहुराष्ट्रीय पाणबुडी विरोधी युद्ध सराव कोणत्या देशाच्या नेतृत्वाखाली पार पडत आहे? तर तो अमेरिका US याच्या नेतृत्वाखाली पार पडत आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, सी ड्रॅगन 2026 सरावात भारतीय नौदलाचे कोणते प्रगत समुद्री पातळ ठेवणारे विमान सहभागी झाले आहेत? तर P-8I हे विमान सहभागी झाले आहेत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. सी ड्रॅगन 2026 नेतृत्व अमेरिका US नेव्ही, ठिकाण गुआम अमेरिका इथे, प्रकार बहुराष्ट्रीय पाणबुडी विरुद्ध युद्ध सराव, अँटी सबमरीन वॉरफेअर, सहभागी देश भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, न्यूझीलंड. भारतीय विमान P-8I सागरी गस्ती विमान. मुख्य उद्देश पाणबुडी विरुद्ध मोहिमामध्ये समन्वय वाढवणे. विशेष पुरस्कार ड्रॅगन बेल्ट हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची पुनर्निवड करण्यात आली आहे? तर अरुण मामेन यांची निवड करण्यात आली. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे नेतृत्व अध्यक्ष अरुण मामेन, पुनर्निवड पद व्हाईस चेअरमॅन MD MRF लिमिटेड, उपाध्यक्ष राजश्री मोहेत्रा, व्यवस्थापक संचालक अजनी ब्रिजस्टोन इंडिया, नवीन महासंचालक संजय चॅटर्जी. राजीव बधुराज यांच्या निवृत्तीनंतर 31 मार्च 2026 पासून पदभार स्वीकारला. घोषणेचे दिनांक 16 मार्च 2026 रोजी. ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनबद्दल माहिती पाहूया. ही भारताची टायर उत्पादनाची प्रमुख संस्था आहे, जिची स्थापना 1975 मध्ये झालेली होती. त्यानंतर पुढला प्रश्न, उत्तर प्रदेशातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणत्या संस्थेने 3000 दक्ष डॉलर कर्जाला मंजूर दिलेली आहे? तर ती आहे जागतिक बँक, म्हणजेच वर्ल्ड बँक. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. उत्तर प्रदेश स्वच्छ हवा प्रकल्प संस्था कोणी कर्ज दिले? वर्ल्ड बँकने. 3000 दशलक्ष डॉलर, सुमारे 2500 कोटी एवढं. लाभार्थी उत्तर प्रदेश सरकार. उद्दिष्ट हवेची गुणवत्ता सुधारणे आणि वायू प्रदूषण कमी करणे. देखरेख 200 नवीन वायू गुणवत्ता केंद्र, एअर क्वालिटी स्टेशन स्थापित करणे. क्षेत्र कृषी, कचरा व्यवस्थापन, उद्योग, वीटभट्ट्या आणि वाहतूक, ई-बस. कालावधी 10 वर्षाचे कर, 2 वर्षाची सवलत पण इथे असणार आहे. स्वाक्षरी केव्हा केली? मार्च 2026 मध्ये. त्यानंतर पुढला प्रश्न, पहिला बिमस्टेक युवा व्यावसायिक आदानप्रदान कार्यक्रम महाराष्ट्रातील कोणत्या 2 शहरात आयोजित करण्यात आला होता? तर हा मुंबई आणि पुणे येथे आयोजित करण्यात आलेला होता. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे.
बिमस्टेक युवा व्यावसायिक कार्यक्रम 2026 आयोजित शहर मुंबई पुणे महाराष्ट्र. कालावधी 9 ते 14 मार्च 2026. यजमान भारत परराष्ट्र मंत्रालय. सहभागी सदस्य 7 सदस्य होते. भारत, नेपाळ, भूतान, श्रीलंका, बांगलादेश, थायलंड आणि म्यानमार. मुख्य हेतू तरुण व्यावसायिकांमध्ये प्रादेशिक सहकार्य आणि ज्ञानाची देवाणघेवाण करणे. महत्त्वाची भेट म्हणजे IIT मुंबई आणि IITM पुणे यासारखे संस्था. वैशिष्ट्य म्हणजे बिमस्टेक अंतर्गत हा पहिला कार्यक्रम आहे. तर ही महत्त्वाची माहिती बिमस्टेक युवा व्यावसायिक कार्यक्रमाबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, ओडिशा राज्यातील पहिले स्मार्ट विलेज म्हणून कोणत्या गावाची निवड झाली? तर कुसुमपूर या गावाची निवड झाली. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. ओडिशाचे पहिले स्मार्ट विलेज कुसुमपूर. जिल्हा केंद्रपाडा. संस्था CSIR काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. संकल्पना लॅब टू लँड प्रकल्प. तंत्रज्ञान सौर ऊर्जा, स्वच्छ पाणी आणि आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान. व्याप्ती CSIRने देशात निवडले 6 मॉडेल गावापैकी एक. घोषणा मार्च 2026 मध्ये. त्यानंतर पुढला प्रश्न, 2026चा पितृजक आर्किटेक्चर पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा स्माईल जान रेडिक यांना जाहीर झाला. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार 2026 विजेता स्माईल रेडिक क्लार्क. देश चिली या देशाचे. मानकरी 55वे आर्किटेक्ट, चिलीचे दुसरे. घोषणा 12 मार्च 2026. विशेष म्हणजे साहित्याच्या मटरबोलने नाविन्यपूर्ण वापर. प्रसिद्ध काम सेम्पेटाईन गॅलरी पेव्हिलियन लंडन हा त्यांचे प्रसिद्ध काम आहे. महत्त्व म्हणजे वास्तुकलेचा सर्वोच्च सन्मान आर्किटेक्चरचा नोबल याला ओळखलं जातो हा पुरस्काराला. तर ही माहिती या पुरस्काराबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, राज्यातील अनुसूचित जातीसाठी आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली? तर अनंत बंदर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापित करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया आपण. 2026च्या प्रतिष्ठित संगीत कलानिधी पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार जयंती कुमरेश यांना जाहीर झाला. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. संगीत कलानिधी पुरस्कार 2026 डॉक्टर जयंती कुमारेश यांना जाहीर झाला. वाद्य सरस्वती वीणा वाद्य. संस्था मद्रास म्युझिक अकॅडमी. घोषणा 15 मार्च 2026 रोजी. विशेष म्हणजे 34 वर्षानंतर वीणा वादकांची निवड करण्यात आलेली आहे. नृत्य कलानिधी नरेंद्रजी भरतनाट्यम. संगीतशास्त्र डॉक्टर R वेदावल्ली संगीतशास्त्र पुरस्कार. तर ही माहिती संगीत कलानिधी पुरस्कारबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, हिंदी भाषेसाठी 2025च्या साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर हा ममता कालिया यांना हा पुरस्कार देण्यात आला. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. 2025च्या साहित्य अकादमी पुरस्कार आपण पाहूया. हिंदी भाषेसाठी ममता कालिया पुस्तक जीते जी अलाहाबाद. मराठी भाषेसाठी राजू भाविस्कर पुस्तक काळ्या निळ्या रेषा. ही जी साहित्य अकादमी पुरस्कार आपण हे आधीच कव्हर केलेला आहे. अंग्रेजी भाषेसाठी नवते सराणा पुस्तक क्राइम्सन स्प्रिंग. घोषणा 16 मार्च 2026 रोजी. पुरस्कार सोहळा 31 मार्च 2026 नवी दिल्ली येथे. स्वरूप 1 लाख रुपये, सन्मानचिन्ह और शॉल इथे देण्यात येतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे मार्चमधले महत्त्वाचे दिवस. आता आपण मार्चमधले महत्त्वाचे दिवस पाहूया. हे एक्झाम पॉईंट ऑफ अत्यंत महत्त्वाचे आहेत. 1 मार्चला शून्य भेदभाव दिन आणि 1 मार्चला जागतिक नागरिक संरक्षण दिन. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिन. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिन आणि 4 मार्चला जागतिक लठ्ठपणा दिन. 7 मार्चला जन औषधी दिवस. 8 मार्चला जागतिक महिला दिन. 12 मार्चला नो स्मोकिंग डे. 14 मार्चला जागतिक पाय डे आणि 14 मार्चला जागतिक निर्धा दिन आणि 14 मार्चलाच जागतिक नद्यासाठी कृती दिन. त्यानंतर 15 मार्चला जागतिक हक्क दिन. 16 मार्चला राष्ट्रीय लसीकरण दिन. 20 मार्चला जागतिक आनंदी दिन आणि 20 मार्चला जागतिक चिमणी दिन. 21 मार्चला जागतिक वन दिन. 21 मार्चला जागतिक डाऊन सिंड्रोम दिन. 21 मार्चला जागतिक कविता दिन. 22 मार्चला जागतिक जल दिन.
23 मार्चला जागतिक हवामान दिन, 23 मार्चला जागतिक मेट्रोलॉजिकल डे, 24 मार्चला जागतिक क्षयरोग दिन आणि 27 मार्चला जागतिक रंगभूमी दिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, हे खूप महत्त्वाचे दिवस आहेत. तुम्ही हे दिवस नोट डाऊन करून ठेवा. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी असतो. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, 2026च्या महिला क्रिकेट जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर ऑप्शन तुमच्या समोर आहेत विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकला तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपण जे डेली करंट अफेअर घेत आहोत, त्याचसोबत आपण वीकली आणि मंथली करंट अफेअर पण कव्हर करतो. तर हे सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमची प्रॅक्टिस व्हावा म्हणून आपण टेस्ट सिरीज पण घेत आहोत. हे टेस्ट सिरीज पण तुम्हाला कशी वाटत ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला हा उपक्रम आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.